शरद गोविंदराव पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह। 84 वर्षांचं वय, 60 वर्षांचा राजकारणाचा अनुभव, अनेकदा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद, केंद्रातही अनेक मंत्रिपद। पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं पुस्तक उचललं तर अनेक किस्से दिसतात, संघर्ष दिसतो, चढ उतार दिसतो। अशाच एका संघर्षाचा किस्सा आम्ही आजच्या व्हिडिओत घेऊन येतोय, ज्यात इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं होतं। तर काय आहे हा किस्सा, या पाठीमागचं राजकारण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। आणीबाणी नंतरच्या काळात लोकसभा निवडणुका लागल्या। यात काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं। खुद्द इंदिरा गांधी आणि संजय गांधींचा पराभव झाला। जनता पक्षानं काँग्रेसला सत्तेतून हद्दपार केलं। मोरारजी देसाई पंतप्रधान झाले। त्यानंतर काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात नाराजीचे सूर उठायला लागले। काँग्रेसमध्ये दोन गट पडले, ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाणांचा एक गट, तर इंदिरा गांधींचा एक गट। या संघर्षातून इंदिरा गांधींनी 18 डिसेंबर 1977 साली काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यानंतर महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका लागल्या। दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढले। रेड्डी चव्हाण काँग्रेसला 69 जागा जिंकता आल्या, तर इंदिरा काँग्रेसला 62 जागेंवर विजय मिळाला। यात नव्यानं स्थापन झालेल्या जनता पक्षानं बाजी मारत 99 जागांवर विजय मिळवला। कोणत्याही पक्षाकडे बहुमत नव्हतं, त्यामुळे दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन केलं। या सरकारमध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले। मात्र अवघ्या काही महिन्यातच शरद पवारांनी बंड करत वसंतदादांचं सरकार पाडलं आणि जनता पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले। शरद पवारांचं राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात वलय वाढलं। पुढे 1980 साली केंद्रातलं जनता पक्षाचं सरकार गडगडलं। देशात पुन्हा निवडणुका लागल्या। त्यामध्ये इंदिरा गांधींनी जोरदार वापसी करत पुन्हा पंतप्रधान पद मिळवलं। यावेळी राज्यातील स्थिती पाहिली तर मराठवाडा विद्यापीठ नामांतराची चळवळ जोरात सुरू होती। मराठवाड्यात अनेक दंगली उसळत होत्या, दलितांवर हल्ले होत होते। याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री ज्ञानी झैल सिंह यांनी शरद पवारांना फोन करून दिल्लीला भेटायला बोलावलं। पवार दिल्लीला गेले। झैल सिंह त्यांना थेट इंदिरा गांधींच्या 24 बिल्डिंग प्रेसेट या बंगल्यावर घेऊन गेले। बंडानंतर ही शरद पवार आणि इंदिरा गांधींची पहिलीच भेट होती। पवारांना पाहून इंदिरा गांधींनी त्यांचं कौतुक केलं। या प्रतिकूल परिस्थितीत देखील तुम्ही चांगल्या प्रकारे राज्याचा कारभार सांभाळत आहात, असं इंदिरा गांधी म्हणाल्या। त्यांनी शरद पवारांना संजय गांधींच्या सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला। त्यावेळी शरद पवारांनी त्यांना स्पष्टपणे नकार तर दिला नाही, पण टाळाटाळ नक्की केली। ही बाब इंदिरा गांधींच्या लक्षात आली। मात्र त्यावेळी इंदिरा गांधी त्यांना काहीच बोलल्या नाही। पुढे शरद पवार मुंबईला परत आले। दुसऱ्या दिवशी शनिवार होता। शरद पवारांनी काही मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर रात्री उशिरा आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानी आले। अशातच रात्री 12च्या सुमारास राज्याचे मुख्य सचिव शरद पवारांकडे आले। त्यांनी पवारांना सरकारी आदेश वाचून दाखवला आणि आपलं सरकार बरखास्त करण्यात आल्याचं सांगितलं। इंदिरा गांधींनी भेटीनंतर अवघ्या 48 तासात पवारांचं सरकार बरखास्त केलं होतं। यानंतर लगोलग पवारांनी मुख्यमंत्री निवास सोडलं आणि पुन्हा आपल्या मित्राच्या माहेश्वरी मॅन्शन मध्ये गेले। पवारांचा हा किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात देखील लिहिला आहे। कदाचित त्यावेळी शरद पवारांनी इंदिरा गांधींचा प्रस्ताव मानला असता तर शरद पवार आणखी काही वर्ष मुख्यमंत्री पदावर राहू शकले असते। यावरचं तुमचं मत काय? तुम्ही आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयावरती किस्से पाहायला आवडतील हे देखील नक्की सांगा। धन्यवाद।